आमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे मकाचं पीक शेतकरी चांगल्या प्रकारे घेतात आणि शेतकऱ्यांना आम्ही बी पण देतो. CP, सिजंटा शुगर 75 यांसारखे जे बियाणे आहेत जे मकेमध्ये आहेत ते देतो त्यांना. ते दिल्यानंतर त्यांना 3 महिन्यामध्ये ही मक्याचं उत्पादन घेतलं जातं. मका शेतात तयार झाल्यानंतर आमचे जे असतात इतर मला जे सहकार्य करणारे आहेत कल्याण सुक्रे, हे जाऊन त्या ठिकाणी मकेच्या प्लॉटवर जाऊन ती मका कधी काढण्यासाठी योग्य आहे हे पाहतात आणि मग त्या दिवशी त्याप्रमाणे अरेंजमेंट करून ती मका तोडली जाते. आणि काही वेळेला शेतकरी स्वतः प्रत्यक्ष येऊन मका आम्हाला पुरवत असतो. आणि काही वेळेला आमची मुले आम्ही एक टीम तयार केलेली आहे की ती मका तोडण्यासाठी एक गाडी असते की त्या गाडीमध्ये आम्ही ती मका इथपर्यंत आणतो आणि मग त्या पुढे ती मका सोलली जाते. सोलल्यानंतर फोडली जाते. ती फोडण्याचं कारण असं की ती मकेचे दाणे जे आहेत ते दाणे आपल्याला सहजरित्या काढता यावेत म्हणून ती मका फोडली जाते. फोडल्यानंतर सहजरित्या त्या महिला ते दाणे काढू शकतात. साधारणपणे एक महिला 100 किलोपर्यंत दाणे काढते आणि या ठिकाणी 20 ते 25 महिला काम करत आहेत की त्यामुळे त्यांच्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबालाही हातभार लागतो आणि घरी बसण्यापेक्षा इथे त्यांचा मनही रमतं आणि वेळही जातो आणि त्यांना चांगलं उत्पन्नही मिळतं.